चला मित्रांनो, मग अजून एक व्हिडिओमध्ये आलो आपण. इथं पानसरवाडीला भैरवनाथ मंदिराकडे जाणार आहोत. मग त्याच्यापेक्षा खाली इथं आहे ना फार पोरांना मुलांना खेळासाठी हे झोका बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि घसरगुंडी बी आहे. बरंच इथं सोय केलं. इथं जिम बिम करायसाठी आहे. हे बघा, हे असं हलवायसाठी पोरांना खेळायला खूप चांगलं ठिकाण आहे बनवलेलं नगरपंचायतीने. आणि इकडे मोठं झोका आहे, ते बी दाखवतो. खूप चांगलं बनवलेलं आहे. मंदिराच्या खाली पानसरवाडीला आहे, परखतपूरला. हे बघा, त्याच्यानंतर इथं पण आहे जिम वगैरे करायसाठी. आणि याचं आयला एक नालायक मित्र भेटलेला आहे. इथं घसरगुंडी, इथं घास उगवल्यामुळे मुलं खेळायला येते नाही वाटतं. हे पहा, ए तुझं नाव काय रे? हा हा, भोसनाड्या म्हणतो. मग मंदिर बघू शकते. इथं वर आहे सोनेरी कलर मध्ये. जरा झूम करून पाहू जवळ येतं का. हे पहा मंदिर, हे जायला रस्ता वर आहे थोडं डोंगरावर, पण खूप चांगलं ठिकाण आहे, नयनरम्य ठिकाण आहे. तुम्ही आले कधी तर बघा, खूप मनाला आनंद वाटले. असं आपण आलेलो मंदिरापाशी. हे मंदिर खूप छान मंदिर आहे. हे सभा मंडप बांधलेला आहे आणि इथून साखर कारखाना पण दिसतोय. आपण पाहणार आहे साखर कारखाना, इथून दिसतो कारखाना. हे साखर कारखाना दिसत आहे. आपण झूम करणार आहोत कॅमेरा. हे पहा, इथून साखर कारखाना दिसतोय. आणि इथून हे झाडं विडं भरपूर लावलेलं आहे. इथून अकोले दिसत आहे, हे बघू शकता. म्हणजे डोंगरावर आहे, थोडं उंचावर आहे, म्हणून पूर्ण अकोल्याचं दिसू शकतो. अकोले गाव सगळीकडे. हे पाहू शकतं अकोले. चला मग मंदिराकडे जाऊ आपण. इथं माझी गाडी लावलेली आहे. हे मंदिराकडे जाऊ. इथं बसासाठी बाकडे लावलेले आहेत. हे बघा. आणि हे मंदिराच्या पायऱ्या परखत. हे मंदिर भैरवनाथाचे आहे, पानसरवाडी अकोलेमध्ये, अकोले तालुका. आपण मग भैरवनाथाकडे आलेलो आहे. भैरवनाथ मंदिर पाहू शकतो. नाव प्रत्यक्ष दर्शन झालं भैरवनाथाचं, तुम्ही बी दर्शन घेऊ शकता. हे एक्झिट गेट आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे इथं, हिरवेगार एकदम. हे सभा मंडप,